आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू मध्ये आपलं सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। लहान मुले नाक न मुरडता आवडीने खातील अशी आणि टिफिनसाठी न्यायलाही सोपी अशी 10 मिनिटात होणारी मेथीची भाजी आज आपण दाखवणार आहोत। आपण घेतले जाडी मेथी, ही आपण साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे। आता आपण ही बारीक कटिंग करून घेणार आहोत। फक्त 2 कांदे, मिरच्या तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्या। आम्ही 6 ते 7 मिरच्या कापल्यात। त्यानंतर घेतलेलं आहे ओलं खोबरं, 1 टोमॅटो, तेल, बारीक चिरलेला बटाटा, हळद आणि मीठ घालूया। आता तेल कढीभर घातलेला आहे, तेल गरम होऊ दे। आता आपण घालूया त्यात कांदा, 2 कांदे घेतलेले आहेत आणि मिरची परतवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं आधी कांदा थोडा आधी शिजवून घेऊया। पाहू शकता कांदा आपण 2 मिनिटं छान परतवलेला होता, वाफेवर ठेवलेला होता। आता आपण त्यात घालूया टोमॅटो, 1 टोमॅटो घातलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो आता चांगला शिजवून घेऊया। पुन्हा ठेवूया झाकण आणि 5-6 मिनिटं छान वाफ काढूया। कांदा आणि टोमॅटो चांगलाच मऊ झालेला आहे। आता आपण त्यात घालूया हळद, 1 चमचा, परतवून घेऊया आणि आता आपण काय करूया, त्यात घालूया मेथीची भाजी। वर खाली परतवून घेऊया। आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला बटाटा। बऱ्याचदा मेथीची भाजी कडवट लागते म्हणून लहान मुले खायला पाहत नाही, तर त्यांच्यासाठी हा बटाटा टाका, ते आवडीने खातील। छान परतवून घेऊया आणि आता आपण पुन्हा यावर झाकण देणार आहोत, मंद आच करणार आहोत आणि सर्वात आधी बटाटा वाफेवर शिजवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं छान वाफ लागल्यानंतर भाजी पण शिजले आणि आपला बटाटा पण चांगला शिजलाय। आता आपण काय करूया, यामध्ये घालूया ओलं खोबरं, 2 चमचे घातलेला आहे आणि त्यात घालूया आता आपण चवीपुरतं मीठ। परतवून घेऊया। खोबरं आणि मीठ आत्ता घातल्यामुळे अजून 1-2-3 मिनिटं चांगली वाफ काढूया। ही पहा, झटपट पण पौष्टिक अशी मेथीची भाजी तयार आहे। आपण गॅस बंद करूया। या भाजीत टाकलेल्या बटाट्यामुळे मुलं सुद्धा नाक न मुरडता आवडीने ही भाजी खाऊ लागतात। तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।